दुसरा, सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनलकडून शेतकरी सभासदांसाठी विविध आश्वासने देणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। या जाहीरनाम्याच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, असा विश्वास अर्चनाताई मोहिते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। पत्रकार परिषदेत बोलताना अर्चनाताई मोहिते म्हणाल्या की, कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थापक पॅनलने अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत। शेतकरी सभासदांना दरवर्षी 120 किलो साखर विनामूल्य देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली। तसेच सध्या टनामागे आकारली जाणारी पाणीपट्टीची पद्धत बंद करून ती थेट पैशांमध्ये आकारण्यात येईल। यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले। याशिवाय ऊस उत्पादकांना 12 ते 15 पाणी पाळ्या देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ऊसाला केंद्र सरकारच्या एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे आश्वासन संस्थापक पॅनलकडून देण्यात आले आहे। शेतकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा याच बळावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, असेही अर्चनाताई मोहिते यांनी नमूद केले। यावेळी संस्थापक पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही जी आश्वासनं देतो, पहिल्यापासून हे आहे की संस्थापक पॅनलने दिलेली आश्वासनं पाळलेली आहेत आणि हेही पाळणार आम्ही। आत्ता आम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत, पहिलं म्हणजे दरवर्षी 1 क्विंटल 20 किलो म्हणजे 120 किलो साखर सभासदांना विनामूल्य दिली जाणार आहे आणि ते त्यांच्या कष्टाचं फळ असणार आहे। ती फुकट किंवा मोफत अशी साखर नाही, त्यांच्या ती शेतकऱ्यांच्या सभासदांच्या कष्टाचं फळ असणार आहे। परत जे इरिगेशनचा योजना आहेत त्या सगळ्या म्हणजे ज्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि बरेच शेतकऱ्यांचे जे शेती इरिगेशनच्या पाण्यावर आहे म्हणजे इरिगेशनच्या पाण्यावर आहे ते त्यांना पाणी मिळत नाही, तरीही त्यांना जास्तीत जास्त पाणीपट्टी भरायला लागते आणि ती पाणीपट्टी टनात भरायला लागते। तीच आम्ही आता 7,500 रुपये अशाप्रमाणे वर्षाला पाणीपट्टी करणार आहे आणि वर्षातून कमीत कमी 15 पाळ्या पाणी हे शेतकऱ्याला मिळालंच पाहिजे आणि एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याचा